आता हे जे आपल्याकडे नवीन आलंय फ्लॅक्स सीड ऑइल, हे आहे जवसाचं तेल. काय लिहिलंय बघा तिथं वरती वाक्य, गोल्डन ड्रॉप्स ऑफ हेल्थ. बघा ते काहीतरी आजकाल लोक सुवर्ण प्राश काहीतरी देत बसतात लहान मुलांना, हे घ्या गोल्डन ड्रॉप्स परत चांगलं व्हायला लागेल. पण हे जे गोल्डन ड्रॉप्स आहेत ना जवसाचे तेलाचे, फ्लॅक्सीडचे, हे सगळ्यात महत्वाचं कोल्ड प्रेस्ड आहे, उकळलेलं नाही. कंटेन्स ओमेगा 3. ओमेगा 3 ह्याच्यासाठी असतं. ओमेगा 3 जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं, ओमेगा 3 चे मार्केटला वेगळ्या कॅप्सूल मिळतात बरं का, त्या महाग असतात. ओमेगा 3 तुमचं आतल्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवतं. सगळ्यात महत्वाचं कंटेन्स व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे सगळ्यांना अत्यंत महत्वाचं आहे. तुमची स्किन, त्वचा चांगली राहायला, हार्मोन इम्बॅलन्स तुमच्या बॉडीमध्ये व्हायला नाही पाहिजे, त्याच्याकरता व्हिटॅमिन ई चांगलं काम करतं. त्याच्यात कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर ऍड केलेला नाही. प्राचीन परंपरा आपल्याकडची आहे. ग्लोबल कल्टिवेशन मध्ये वापरलं जातं. हे चायना, रशिया, अमेरिका, बेल्जियम, कॅनडामध्ये ऑलरेडी आहे. ओके. आणि त्याचा खूप जुना आयुर्वेदापासूनचा इतिहास आहे. आणि अजून काय तर हे अन्न म्हणून वापरलं जातं. जवसाची चटणी खातो आपण. ओके. आणि औषधी सुद्धा ते भरपूर आपल्याकरता आहे. ह्याच्यात लागणारे हे जे तुम्ही आता बघताय की नाही, अल्फा लिनोलिक ऍसिड, ओलिक ऍसिड, पाल्मिटिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, व्हिटॅमिन ई, टोकोफिरॉल्स. हे टोकोफिरॉल्स कुठं होतं? टोकोफिरॉल्स आपल्या राईस ब्रँड मध्ये पण होते की नाही. व्हिटॅमिन ई अत्यंत महत्वाचं आहे. तेल हा घटक बॉडीत क्वालिटी तेल जायला पाहिजे. फॉस्फोलिपिड्स, फायट्रोस्ट्रोजेन्स, लिग्नांड्स हे जे असतात की नाही, ह्याला काय म्हणतात माहितीये का? आपण पूर्ण अन्न म्हणतो की नाही, गहू, तांदूळ, तुम्ही सूर्यफूल, ह्याच्या जे आतलं बियेच्या वरती जो लिग्नास प्रोटीन्स चांगल्या क्वालिटीचे ते याच्यामध्ये मिळतात तुम्हाला. अँटीऑक्सिडंट आणि प्रोटीन कंटेंट आहे. त्यामुळे तुमचं शरीर मजबूत व्हायला, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, काहीतरी त्रास होतो, विकनेस आहे, कमजोरी आहे, थकवा आहे, पेन्स होतात, फ्रोझन शोल्डर, या सगळ्यासाठी चांगलं काम करायला लागेल. त्याच्यात पोषक तत्व खूप आहेत. हृदयासाठी चांगलं आहे. आता सगळ्या लोकांनी सगळेच प्रोडक्ट घ्यावेत, मग तुम्ही आरजीजीएल पण घ्या, हे पण घ्या, ते पण घ्या, असं नाही शक्य. लोकांना एका गोळीत पण रिझल्ट येईल. ज्यांना जो शक्य चेकमेट जागेवरती करता आला पाहिजे. हृदयाचा त्रास असेल, बाबा हे काका तुम्ही ही गोळी घ्या, हृदयासाठी चांगली आहे. हार्मोन इम्बॅलन्स, महिलांना प्रॉब्लेम असेल, कुठे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, गायनिक इश्यू झालाय, पिरियडचा प्रॉब्लेम आहे, मेनोपॉजचा काहीतरी तकलीफ होती, त्यांना देऊ शकतो. ज्यांचे डोळे कोरडे पडतात, ओके, चष्म्याचा नंबर वाढत चाललाय, डोळ्यात जळजळ होते, डोळ्यातनं पाणी जास्त येतं, ऑन स्क्रीन टाइम ज्यांचा वाढलाय, आजकाल मोबाईलमुळे सगळ्यांचाच वाढलाय. ओके. आपण भरपूर मोबाईलवरती असतो, त्यामुळे डोळे जपा सगळ्यांनी. कारण आपण जेव्हा तरुण असतो तुम्हाला सगळं काय काय दिसतं, पण नंतर नंतर आता जे प्रदूषण आहे, हवामान आहे, आपला ऑनस्क्रीन टाइम वाढलाय, आपली डोळ्यांची नजर कमी व्हायला लागते. नजर चांगली राहण्यासाठी जवसाच्या तेलाच्या गोळ्या खायला पाहिजे. बोन हेल्थ, हाडं मजबूत राहण्यासाठी, हाडं ठिसूळ व्हायला नकोत. अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजे सांध्यामध्ये दाह होतो. ओके. पाय टेकवताना नकोच पाय वाटत, टाचा दुखायला लागतात. त्वचेसाठी चांगलं व्हावं, केसांची वाढ चांगली व्हावी. तुम्ही कधी पण बघा, ज्यांची त्वचा ड्राय झाली, ज्यांचे केस कोरडे राहतात, ओके, किंवा केस जास्त गळायला लागले, टक्कल पडायला लागले, याचा अर्थ त्यांच्या बॉडीतलं स्निग्ध पदार्थ, तेलाचं प्रमाण कमी व्हायला लागले. तुमची चिडचिड वाटतो. आपण बघितलं की नाही, दरवाजे करकर वाजायला लागतात, स्मूथ ओपन होत नाही, आपण त्यात तेल टाकतो, बिजागऱ्या. तशा आपल्या बॉडीत भरपूर बिजागरे आहेत, त्यातलं पण तेल संपायला लागतं, कार्टिलेज कमी व्हायला लागतं, मग घासायला लागतं ते. आणि मग लोक गुडघे बदलायला जातात. गुडघ्यांचा आजार पहिलं त्यांना फ्लॅक्सिड ऑइल सुरुवात करा. गुडघे दुखतायत, चमकतायत म्हटलं की हे सगळं तुम्ही देऊ शकता. डिस्काउंट प्राइस 820 रुपये, एमआरपी 1025 लाच बॉटल द्यायची मस्तपैकी. आणि हे 500 ग्रॅमची एक गोळी आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं की 90 गोळ्या आहेत, 90 कॅप्सूल, सकाळी एक संध्याकाळी एक. त्रास असेल तर 2 वेळा, त्रास नाही तर एक गोळी खाल्ली तर 3 महिने जाईल ती, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. ज्याला त्रास आहे त्याला 2 टाइम खायला सांगा, ज्याला खूपच त्रास आहे त्याला 3 टाइम खायला सांगा, काही नुकसान नाही. पण 2 टाइम खाल्ले तर सफिशियंट आहे. आणि काय काय काम करतात नीट बघा, हे त्याचे प्रूफ आहे सगळे. सगळ्यात महत्वाचं, हे फ्लॅक्सीड्स आर नोन ॲज अलसी इन हिंदी, अलसी गुजराती, पंजाबी मध्ये अली वैदेही, इन तमिळ, इन मराठी जवसाचं तेल, असं आपण त्याची नावं आहेत. आता हे आरोग्याकरता चांगलं आहे का? 100% चांगलं आहे. ह्यांनी डायजेशन सुधारतात. त्यामुळे ज्याला पोटदुखीचा कुठलाही त्रास आहे, म्हणजे काय म्हणूया आपण, आतमध्ये त्याचं अन्न तर जेवलाय,
संडास साफ होत नाही, पोट दुखत राहते, आतमध्ये असं कडक झालंय काहीतरी, पोट गच्च होतंय, पोट दुखत, पोटावर सारखं हात फिर वाटतोय, तर आतमध्ये लवचिकपणा राहिलेला नाही. तर लवचिकपणा, डायजेशन चांगलं व्हायला लागेल. रिली कॉन्स्टिपेशन, ज्याला संडास करताना त्रास होतो, टॉयलेटमधून रक्त पडतं, बद्धकोष्ठता ज्या लोकांना आहे त्यांना फ्लॅक्सीडची गोळी बिंदास चालू करा. फ्लॅक्सीड में अल्सो हेल्प लोअर टोटल ब्लड कोलेस्ट्रॉल. ज्यांचं ब्लड कोलेस्ट्रॉल वाढलंय, ओके, त्यांचा रेशो नॉर्मल राहण्यासाठी प्रत्येकाला फ्लॅक्सीड ऑइल द्या. आणि हेच तेल तुम्हाला स्वयंपाकात डायरेक्ट बदलून टाका, गोड तेल बदला. ओके, आता जे लोक नाही बदलायला तयार, त्यांना ही गोळी घे बाबा, म्हणजे तुम्हाला कुठूनही त्याला अटॅच करायचं आहे. आणि खराब लो डेन्सिटी लो प्रोटीन ते कमी करतं, बॅड कोलेस्ट्रॉलची कमी करतं, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. त्याच्यामुळे संभाव्य तुम्हाला हार्ट अटॅकचा त्रास वाचायला लागेल. लोक काय झाले की तेच तेल खाणार, तेच हॉटेलला जेवणार, तेच घरी जेवणार, तेच बाहेर पार्ट्या करणार. डॉक्टर मला बरं करा, डॉक्टर बीपी चेक करणार, बीपीच्या गोळ्या लिहून देणार, अजून त्रास होणार, मग तुला अटॅक येणार आणि 6-7 लाख घालवणार माणूस जाणार. पण तुम्हाला गोड तेल नाही बदलायचं, बदला ना. बायकांना सांगा तुमच्या मिस्टरांना हार्टचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल त्रास आहे, तुमचा त्रास होतो, सांधे दुखी, घरातलं गोड तेल बदला. नाही तर फ्लॅक्सीड ऑइल द्या. तुम्ही घरात आरोग्य मित्र म्हणून जाताय, आरोग्य सल्लागार. तुमचं काम आहे सर्व्हिस चांगली देणं, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आपण. लोकांच्या पर्यंत पोहोचा, त्यांना चांगली माहिती द्या, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाऊन 1 to 1 करा, सांगा कितपर्यंत माहिती गेली पाहिजे. जवसाचं तेल असतं, किती लोकांनी खाल्लंय? खात नाहीत लोक, पण त्यांना द्या. ओके, हे त्यांना देणं गरजेचं आहे. हीच फ्लॅक्सीड्स आर गुड फॉर किडनी. किडनी पेशंट आपल्याकडे किती आलेत? कशामुळे झाले? तेल कुठलं खातायत, कुठं कुठे जेवतायत? बिकॉज फ्लॅक्सीड्स इन अँड चाय सीड्स आर लो इन सोडियम. त्याच्यात सोडियम कमी आहे, पोटॅशियम कमी आहे, फॉस्फरस कमी आहे. दे आर हेल्दी फॉर फॉलोइंग किडनी कंडिशन. किडनीच्या कुठल्या आजारामध्ये फ्लॅक्सीड ऑइल तुम्ही त्याला देऊ शकता. आणि कुठली ट्रीटमेंट चालू असेल तर क्रोनिक किडनी डिसीज, CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज, किंवा किडनी ट्रान्सप्लांट केली आहे, दुसऱ्याची किडनी लावली आहे, स्वतःची किडनी नव्हती काम करत, एक किडनी खराब झाली, दुसरी खराब झाली. एक किडनी खराब झाली तरी माणूस जगू शकतो बरं का, एका किडनीवरती लाईफ काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुला एकच किडनी पार्ट्या का करतो, हॉटेलमध्ये का जातो, ड्रिंक का दारू का पितो, बाहेरचं का खातो, मग राईस ब्रॅन आता एकाच किडनीवरती आहे ना बाबा, तर किमान राईस ब्रॅन तेल घे, फ्लॅक्सीड ऑइल वापर, आहे ती किडनी चांगली ठेव. हेमोडायलिसिस आठवड्यातनं लोक 3दा करतात. एकदा करायचा खर्च 2,000 रुपये, आठवड्यातनं 6,000 रुपये घालवतो. आणि डायलिसिस म्हणजे काय? तुम्हाला जे नॅचरल लघवी दररोज येते तिला म्हणतात डायलिसिस. तुमचं किडनी, तुमची बॉडी तुमच्याकरता किती काम करते. एकदा सकाळी उठलं स्वतःच्या पाया पडत जा, अरे परमेश्वरा मला निरोगी ठेवलंय, मी किती चांगला आहे, थँक्यू. किती लोकांना किडनीचे आजार आहे, किती हार्ट अटॅक आहे, किती लोकांच्या घरी भांडणं मारामाऱ्या चालू, मला तो सुरक्षित ठेवलंय देवा, धन्यवाद, चांगला. पण हे सगळं द्या. हेमोडायलिसिस म्हणजे काय होतं? हेमोडायलिसिस म्हणजे रक्तातलं दूषित जे घटक असतात ते रक्तातले दूषित घटक बॉडीतनं बाहेर काढण्यासाठी हे वापरलं जातं. रक्तातले दूषित घटक बाहेर काढलं जातं, रक्तातलं पाणी बाहेर काढलं जातं, आणि प्युअर ब्लड तुमच्या बॉडीतनं रोटेट, त्याला म्हणतात डायलिसिस करणे. आणि हे काय लोक डेली असतात बघा, त्याला म्हणतात नॉक्चर्नल हेमोडायलिसिस. हे रात्रीच करतात, कारण त्यांना वेळ खूप लागतो, ते बॉडी त्याची तेवढी साथ देत नाही, पेशंट वीक असतो. हे रात्रभर करायचं डायलिसिस, त्याला वेळ खूप लागतो, असे पण करणारी लोक आहेत. आणि एक असतं पीडी डायलिसिस म्हणजे पेरिटोनिल डायलिसिस. हे कसं असतं माहितीये का? तुमच्या पोटाच्या वरतीच, पोटातनं 2 टॅप मारतात, एक टॅप मारतात, त्यातनं डायलिसिस पण दुसरं बाहेर घेतात. हे खूप क्रिटिकल असतं, हे इन्फेक्शन घडू शकतं. पण लोक पैसे देतात तरी डॉक्टर लोकांना, पण गोड तेल नाही बदलत आहे, फ्लॅक्सीड नाही खाते, किडनी खराब झाली तुमची, वाचवायचंय पेशंटला. सगळ्यात महत्वाचा घटक आहे किडनी. तुमच्या बॉडीतली सगळी घाण किडनीतनं बाहेर जाते. त्यामुळे तुमची लघवी पांढरी शुभ्र व्हायला पाहिजे, चांगली व्हायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे किडनी आणि पहिला अवयव आहे फुफ्फुस, हे 2 आहे ना, इनपुट आणि आउटपुट बॉडीचं चांगलं राहायला पाहिजे. प्रोसेसिंग चालते पोटामध्ये, प्रोसेसिंग चांगलं काढायला पाहिजे. त्याच्याकरता फ्लॅक्सीड ऑइल तुम्ही बिंदास द्या, किडनी करता ते खूप चांगलं काम करायला लागेल. किडनी पेशंटला आपण नक्की देऊ शकतो, पण नुसते किडनीचे पेशंट नका शोधू. तुमच्या किडनी आहेत ना 2-2 चांगल्या, त्या शाबूत ठेवण्यासाठी एक गोळी तरी किमान खात जा. अजून फ्लॅक्सीड ऑइल महिलांच्या करता का चांगलंय?
सगळ्यात महत्वाचं फ्लॅक्सीड आर स्पेशली बेनिफिशियल फॉर महिलांच्या करता त्यांनी घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक लेडीजनी काय घ्यायचं माहितीये का, दे आर नोन टू हेल्प वुमन्स फर्टिलिटी बाय बुस्टिंग द चान्सेस ऑफ कन्सिप्शन. म्हणजे जे लग्न तर झाले आणि आत्ताच्या मुली बघितल्या का तुम्ही, वजन भरपूर वाढलंय, हॉटेलिंग चालूच आहे, मोबाईल चालूच आहे, नीट झोपा घेणार नाहीत, काही बाहेरचं चायनीज, पिझ्झा, कोलाज, कोल्ड्रिंक्स काय चालू राहते, त्यामुळे त्यांना बाळ होत नाही, म्हणजे गर्भधारणाच राहत नाही. अशा महिलांना तुम्ही हे द्यायला पाहिजे. दीज सीड्स आर अल्सो सपोर्ट नॉर्मल ओव्ह्युलेशन, म्हणजे मासिक पाळी मंथ टू मंथ नॉर्मल चांगली होण्यासाठी ते काम करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिस्टोरेशन ऑफ हार्मोनल बॅलन्स, तुमच्या बॉडीतले हार्मोन्स चांगले ठेवण्यासाठी, म्हणजे तुमचा थायरॉइडचा रेशो कंट्रोलमध्ये राहायला लागेल. त्याच्यानंतर जिनायटल्स जे हार्मोन्स असतात मासिक पाळीच्या वेळेस, जे तुमचे स्त्राव निघायला पाहिजे, थांबायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी योग्य करायला लागेल. किंवा ज्या महिलांची प्रेग्नन्सी राहिली पण अबॉर्शन होते, बाळ पोटात राहतच नाही, निघून जाते, हे सगळे हार्मोनचे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यात महत्वाचे, ते चांगले राहण्याकरता महिलांना हे द्या. दीज आर गुड फॉर पोस्ट मेनोपॉज, म्हणजे ज्यांचा पिरियड जायची वेळ आली, 50, 52, 55, मेनोपॉज झाला की तुमची स्किन ड्राय होते, तुमचे केस जायला लागतात, तुमच्या बॉडीतले इस्ट्रोजन, म्हणजे आपण काय म्हणू, जो चार्म असतो तुमच्या स्किनवरचा, तो चार्म निघून जातो. तुम्ही बघा ना, जुने हिरोईन, आता तरुण हिरोईन आणि म्हातारी हिरोईन, तुम्हाला लगेच त्याच्यात फरक दिसायला लागेल का, तर तेव्हा इस्ट्रोजन बॉडीत असतं. ज्या दिवशी तुमचं पिरियड बंद झाला, तुमच्यातलं इस्ट्रोजन निघून गेलं, ओके, आणि तो हार्मोन, तुमची चमक निघून जायला लागेल. पण सगळ्यात ती जर गेली तर त्यावेळेस महिलांना आजार पण होतात, काहींना ब्रेनचे आजार होतात, काहींना हार्टचा इश्यू व्हायला लागतो, ओके, किंवा काहींना कॅन्सरचा इश्यू व्हायला लागतो. हे होऊ नये त्याच्याकरता तुमची स्मूथ पिरियड जायला पाहिजे, त्रास व्हायला नको, त्याच्याकरता तुम्हाला फ्लॅक्सीड ऑइल अशा महिलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर डज फ्लॅक्सीड अफेक्ट्स बीपी, ब्लड प्रेशर करता चांगलं आहे का, 100% चांगलं आहे. अर्ली रिसर्च ऑल्सो सजेस्ट दॅट फ्लॅक्सीड्स माइट हेल्प लोअर हाय ब्लड प्रेशर. तुमचा बीपी जर हाय जात असेल, तर मला राग येतोय, म्हणजे चिडचिड होते, आणि मग घरात भांडून, कशाला भांडणं झाली, काय भांडायची गरज आहे, संत वाहते कृष्णमाई, एन्जॉय. अरे एकदा सूर्य म्हणजे उन्हाळा झाला होता, अरे येणार आहे नंतर पावसाळा, पाऊस येणार आहे, त्यामुळे कूल राहा, चिडू नका कोणावरती, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे राईस ब्रॅन तेल वापरायचं, फ्लॅक्सीड खायचं, स्पिरुलिना खायची, चहा प्यायचं, वाव कम ऑन डीएक्सन, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुमचा बीपी कंट्रोल राहतो. विच प्लेज अ रोल इन हार्ट डिसीज, हार्ट डिसीजला फ्लॅक्सीड ऑइल गेलं पाहिजे, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याकरता गेलं पाहिजे. सेव्हरल स्टडीज शो दॅट टेकिंग फ्लॅक्सीड डेली कॅन रिड्यूस टोटल कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी लो प्रोटीन. त्यामुळे दररोज फ्लॅक्सीड ऑइल जर तुम्ही खाल्लं, कोलेस्ट्रॉल त्रास तुमचा निघून जायला लागेल, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहील. त्याच्याकरता फ्लॅक्सीड ऑइल द्यायचंच आहे बीपीच्या पेशंटला, कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या लोकांना, महिलांना, हार्टचा इश्यू असणारी लोक तुम्ही द्यायला पाहिजे. अजून कोणाला, संधिवाताचा आजार असणाऱ्या सगळ्यांना फ्लॅक्सीड ऑइल द्यायचंय. फ्लॅक्सीड कंटेन्स 28 मिलीग्रॅम पर 3.5 अंश ऑफ प्युरिन ऍसिड. प्युरिन ऍसिड तुमच्या बॉडीमध्ये जे असते की नाही, ते म्हणजे ह्याच्यात आहे, त्याच्यामुळं ह्याच्यात असतात रिच इन इसेन्शियल फॅटी ऍसिड. तुमच्या बॉडीमध्ये चांगले फॅटी ऍसिड्स कुठनं जातात, प्युअर दूध, प्युअर दूध मिळतच नाही, लोणी तूप प्युअर मिळतच नाही, ओके, तुम्ही जे खाताय अन्न, युरिया, सुपला, केमिकल टाकले, शेतात ऑर्गॅनिक काही मिळतच नाही, मग काय आजारी पडायचं आणि दवाखान्यात पैसे घालवायचे. अरे आहे ना डीएक्शन कडे सगळे क्वालिटी प्रोडक्ट. इसेन्शियल फॅटी ऍसिड असतात तर तुमचं वीर्य पण चांगल्या दर्जाचं असायला लागेल, तुमची मुलं पण चांगली व्हायला लागतील, तुमचं हार्मोन लेवल पण चांगली राहायला लागेल, आणि चांगलं फॅटी ऍसिड बॉडीत तयारच होत नाही, ते बाहेरनच जावं लागतं. कशातनं, चांगल्या अन्नातनं. अरे चांगलं अन्नच राहिलं नाही, सगळ्यात जुगाड करतायत, हॉटेलवाला तेच करतोय, ओके, तेलवाला तेच करतोय, दूधवाला तेच करतोय, ओके, आणि मग चांगले फॅटी ऍसिड्स कुठे आहेत, चांगले फॅटी ऍसिड तुम्हाला फ्लॅक्सीड ऑइल मधनं मिळतील, हे तुम्ही घ्यायला पाहिजे. अ स्टडी शोज दॅट फ्लॅक्सीड कॅन रिड्यूस 34% लेवल ऑफ युरिक ऍसिड, जे तुमच्या बॉडीतलं वाढलंय, ते युरिक ऍसिड तुमच्या बॉडीतलं 34% कमी करतंय. फक्त 6 महिन्यातल्या उंदरावरती प्रयोग केला. सगळ्यात महत्वाचं, ऍलोपॅथीवाले प्रयोग कोणावर करतात, सगळे उंदरावर, हा पण प्रयोग केलेला आहे. त्याच्यामुळे युरिक ऍसिड तुमच्या बॉडीत जर वाढला असेल, सांधेदुखी वाढली असेल तर कमी व्हायला लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा वाढता बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी राहण्यासाठी फ्लॅक्सीड ऑइल तुम्ही घ्यायला पाहिजे. अजून काय करतो, फ्लॅक्सीड्स आर रिच इन हेल्दी फॅट्स दॅट सपोर्ट लिव्हर फंक्शन. म्हणजे ज्यांना फॅटी लिव्हर आहे, ज्यांना पित्ताशयात खडे होतात, खाल्लेलं अन्न पचत नाही, पोट दुखत राहतो, याचा अर्थ लिव्हर काम करत नाही. लिव्हर म्हणजे काळीज. तुम्ही काय खाताय, वडापाव मिसळपाव, पहिलं लिव्हर मधनं पास होतंय ते, आणि मग तुम्ही काय खाल्लं की दुखणं वाढतंय तुमचं. तर लिव्हर सुरक्षित ठेवा, लिव्हर खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं लिव्हरची इम्युनिटी वाढण्यासाठी तुम्हाला फ्लॅक्सीड ऑइल द्यायचंय. फ्लॅक्सीड्स आर ग्रेट फूड्स फॉर बॅक पेन, ज्यांची पाठ भयंकर दुखते, आणि आपल्या फ्लॅक्सीड ऑइल जर तुम्ही गोळ्या दिल्या तर त्यांची पाठ दुखी कमी व्हायला बरी होईल, कारण त्याच्यात इसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात. येस, फ्लॅक्सीड्स आर व्हेरी गुड फॉर पीपल विथ डायबिटीज. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना पण हे द्यायचंय तुम्हाला, फ्लॅक्सीड ऑइलच्या गोळ्या. कशासाठी, तर त्याचे सोल्युबल डायटरी फायबर्स असतात, म्हणजे त्यांचं पोट चांगलं साफ व्हायला लागेल. त्यात ओमेगा 3 आहे, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स आहेत. त्याच्यामुळं ओमेगा 3 ओमेगा 6 म्हणजे आनंदी आनंदकडे, तुमचं पोट साफ व्हायला लागेल, तुमचं जेवण जायला लागेल, तुमचं खाल्लेलं पचायला लागेल, तुमचे केस चांगले राहतील, तुम्हाला वाव मस्त स्मूथ हलकं वाटायला लागेल. प्रोटीन्स त्याच्यामध्ये आहेत. प्रोटीन्स कशासाठी, तुमचं वजन उंची वाढण्यासाठी, तुम्हाला मसल पॉवर वाढण्यासाठी, ताकद राहण्यासाठी. क्रॅम्प येत आहे, दुखतंय असं होणार नाही. दे आर लो ग्लायसेमिक फूड्स. कुठले अन्न पटकन जे पचतं त्यांनी साखर वाढते, त्यामुळे ज्यूस खायचे नसतात, गोड जास्त खायचं नसतं. पण हे कसं आहे, लो, हळूवार पचत जातात स्मूथ मध्ये ते, त्यामुळे देअर ग्लायसेमिक इंडेक्स इज लो. इट टेक्स रिलेटिव्हली लॉंगर टू डायजेस्ट फूड दॅन हॅव्हिंग लो ग्लायसेमिक इंडेक्स. त्याच्यामुळे ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स चांगला आहे, लो आहे, तो डायबिटीस करता चांगलं काम करायला लागेल. पीपल यूज ॲज अ डायटरी सप्लिमेंट, म्हणजे तुम्हाला एक पोषक तत्वाची सप्लिमेंट म्हणून तुम्ही जर खाल्ली तर तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही, तुम्हाला मूळव्याध होणार नाही, तुमच्या टॉयलेटमध्ये रक्त पडणार नाही. इरिटेबल बावल सिंड्रोम, रक्तातला तो संडासमधनं रक्त पडतंय, त्याला सुद्धा फायदा व्हायला लागेल. डायबिटीस साठी फायदा होतो, हाय कोलेस्ट्रॉलच्या पेशंटला, हार्ट डिसीज वाल्यांना, कॅन्सर वाल्यांना, अँड सेव्हरल अदर कंडिशन. द न्यूट्रिएंट्स इन फ्लॅक्सीड इन्क्लूड लिग्नास, चांगलं प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, फायबर पोट साफ होण्याकरता, प्रोटीन ताकद देण्याकरता, अँड पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स सच ॲज अल्फा लिनोलेनिक अलाव अँड ओमेगा 3. हे तुमच्या हार्टसाठी चांगलं आहे, पोटासाठी चांगलं आहे. त्याच्यात आला म्हणजे फ्लॅक्सीड इन रिच अल्फा-लिनोलिक ऍसिड टाकलंय, अ फॉर्म ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स फाउंड मेनली इन प्लांट सोर्स, त्यातला प्लांट सोर्स मधनं ते वापरलंय. हे कशासाठी वापरलंय, तुमच्या केसांची वाढ चांगली व्हावी. टक्कल पडत चाललंय, केस डोक्यात नाही राहिले, सगळे कांगव्यातच निघून येतात. दे आर सेट टू लेसन इन्फ्लेमेशन, डोक्यात आगाग होतीये ते कमी व्हायला लागेल. आणि तुमचे केस भक्कम ठेवण्यासाठी, केसांची मुळे स्ट्रॉंग व्हायला लागतील, हेअर स्ट्रॉंग राहतील. अजून काय करतं, फ्लॅक्सीड्स कॅन स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ कोलेजॉन. कोलेजॉन जर तुमच्यात स्टिम्युलेट प्रोडक्शन झालं तर तुमची त्वचा फेंटिंग होणार नाही, तुमची त्वचेचा ग्लो चांगला राहायला लागेल, ब्युटी, तुमची त्वचा उजळ दिसायला लागेल. कॅन प्रमोट द टर्नओव्हर ऑफ सेल्स थँक्स टू इट्स कंपोजिशन ऑफ अँटी एजिंग, तुम्ही तरुण दिसायला लागाल, त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल. तुमचा चेहरा असा फर्म, स्किन टाईट राहायला लागेल, सॅग होणार नाही, तरुण दिसाल. आणि डिमिनिशेज सुरकुत्या पाडतायत, रेगा रेगा पाडतायत, स्किन ड्राय वाटणार नाही. त्यामुळं यू नीड टू ऍड दी सीड्स टू युअर स्किन केअर रुटीन. म्हणजे तुमच्या ज्यांना ब्युटी पाहिजे, त्वचेची, केसांची, तीच वाढण्याकरता फ्लॅक्सीड ऑइल इमिजिएट तुम्ही चालू करा. कशासाठी फायदा आहे त्याचा, हृदयासाठी, कॅन्सर थांबवण्यासाठी, मेंदूसाठी, वजन कमी करण्यासाठी, आणि इव्हन स्किन केअर. त्यामुळे हृदयाचं हार्ट हेल्थ करता चांगलं आहे, पचन संस्था चांगली व्हायला लागेल, कॅन्सरचा धोका कमी करतं, रक्तातली साखर कमी करतं, वजन प्रमाणात ठेवतं, प्रिव्हेंट क्रोनिक डिसीज, लोअर कोलेस्ट्रॉल कमी करतं, रिड्यूस बीपी. आता काय लोक कंबुचा नाही करत, कंबुचा तर खूप चांगला आहे, पण काय लोक अरे बाबा रोज कुठं देणार, 145 रुपये महाग वाटते, द्या फ्लॅक्सीड ऑइल, एक महिनाभर जाईल त्याला, 1.5 महिना, सकाळी एक गोळी संध्याकाळी एक. कंबुचा बॉक्स गेला नाही म्हणतोय, फ्लॅक्सीड ऑइल द्या, सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी, 800 रुपयात काम झालं.
ते 1610चा कंबूचा बॉक्स होता, तो त्याला फक्त 16 दिवस चालणार होता. मग त्याला फ्लेक्सिड ऑइल द्या 820 रुपयामध्ये, 1020 MRP घ्या. असे त्याचे किती गेले असते? असे त्याचे गेले असते 1800 दोन्ही 3600 रुपये. तिथे गेले फक्त 1000 रुपये. फ्लॅक्सीड ऑइल सकाळी गोळी संध्याकाळी गोळी. प्रोडक्ट भरपूर आहे तो, देनेवाला चाहिए, त्यामुळे रिझल्ट तुमचे यायला लागतील. फक्त 820 रुपयाला एक तुम्हाला 90 गोळ्या मिळत आहेत. एवढी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळते. बिंदास खा आणि तरुण राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा. लोक भरपूर आहेत, त्याच लोकांच्यावरती मेहनत घेत बसू नका. मार्केट तुफान आहे, नवीन लोकांच्याकडे जा, नवीन लोक भेटतील, नवीन मार्केट आणू, नवीन रिक्रुटमेंट वाढवा, नवीन लोकांच्या पर्यंत जा. आपण हे सगळं चांगलं काम करू शकतो. ओके.